आता हा जर प्लॅन तुम्ही बनवलेला असेल तर ह्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत की याच्या लेअर कशा बनवायच्या. चला मी जातो इथं लेअर ऑप्शनवर. इथं दिसेल तुम्हाला पहा लेअर्स पॅनल. आता यामध्ये काही लेअर्सचे काही टूल आहेत ते आपण इथून मधून प्रॉपर्टी मध्ये शिकणारच आहोत. तर इथे पाहूया झिरो नावाची ही जी लेअर आहे ती ऍक्टिव्ह आहे पहा. म्हणजेच इथं जर गेलो तर याच्यामध्ये एक तर झिरो नावाची लेअर आहे आणि एक डिफाईन पॉइंट नावाची एक लेअर आहे पहा. तर आपल्याला झिरो नावाची लेअर ही कधीही ऍक्टिव्ह असते ऑटोकॅड मध्ये. सुरुवातीला या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि या लेअरवर गेल्याच्या नंतर आपल्याला इथं नवीन लेयर्स बनवायचे आहेत पहा. म्हणजेच याला वॉल ही लेअर बनवतोय पहा. लेअर म्हणजेच त्या या लेअर मध्ये फक्त वॉल राहतील, दुसरं काहीच नाही राहणार. परत दुसरी लेअर बनवतोय पहा नेक्स्ट आणि याला नाव देतोय पहा विंडोज. परत तिसरी लेअर पहा इथेच क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर आणि काय घ्यायचंय तुम्हाला डोअर्स. परत इथे जायचंय या लेअर ऑप्शनवर आणि इथं काय करायचं आहे टेक्स्ट म्हणजे जे नावं तुम्ही लिहिलेले आहेत ते. परत लेअरवर जायचंय नाव टाईप करायचंय स्टेप्स. ओके. नंतर परत लेअरवर जायचं. आता वॉल विंडोज डोअर टेक्स्ट ह्या ऑलमोस्ट झाल्यात. जर अजून काय राहिलं असेल तर त्या टाईपचं इथं बनवू शकता. आता फक्त आपण नाव दिले तिथं, पण त्यानंतर इथं आल्याच्या नंतर इथं लाईन विड्थ दिसेल तुम्हाला आणि लाईन टाईप दिसेल तुम्हाला. आता लाईन टाईप मध्ये डॉटेड लाईन आणि सेंटर लाईन आणि डॉटेड लाईन अशा दोन टाईप्स असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप असतात. याला डबल क्लिक करून जर तुम्ही लोड मध्ये गेले तर इथं एवढ्या टाईप दिसतील तुम्हाला, पण सध्या त्या वापरायच्या नाहीयेत. कधी वापरायच्या हे आम्ही सांगतो. आणि इथं कॅन्सल करतोय पहा आणि लाईन विड्थ असते पहा. सपोज वॉल आहे, या वॉलची लाईन विड्थ जी आहे ही वॉल आहे, वॉलची लाईन विड्थ हा डिफॉल्ट लाईन विड्थ आहे पहा. इथं गेलोय मी आणि थोडं ओढलंय डिफॉल्ट. नाही मला या लाईनची साईज वाढवायची आहे तर इथं क्लिक करून मी 35 ही साईज घेतली याची आणि इथं खाली अजून लाईनच्या विड्थ आहेत पहा. मी फक्त एवढी घेतली आणि ओके केले पहा. या सर्वांपैकी फक्त लाईनची साईज जी आहे ही तुम्हाला वाढलेली दिसेल पहा. बाकी इथं कुठलंही क्लिक करू नका, हे मी समोर सांगणार आहे. इथं प्रिंटरवर जर तुम्ही क्लिक केलं तर तो एरिया प्रिंट नाही होणार तुमचा, तो लॉक होणार, तो हाईड आणि शो होणार इथं आणि फ्रीज होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोर सांगणार आहे. जे वॉल आहे त्या वॉलला कलर मी व्हाईटच ठेवलाय आणि विंडोजला हा कलर घेतोय मी थोडासा ऑरेंज टाईपचा इथं कलर घेतोय पहा. ओके ओके. आणि डोअर्सला मी ग्रीन टाईपचा डोअरचा कलर घेतोय पहा, थोडा डार्क ग्रीन घेतोय. ओके. आणि इथं गेले थोडा लाईट घेतोय पहा यामध्ये. ओके ओके ओके. हा. आणि नंतर घेतलाय टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट थोडा ब्ल्यू घेतोय पहा मी इथं. ऑलराईट. नंतर आहे तुम्हाला इथं काय स्टेप थोडा मी इथं लाईट येलो टाईप थोडासा मी इथं घेतोय पहा. तर हे कलर असेच घ्या असं काही नाहीये, तुम्हाला प्रिंटिंग मध्ये तो छान दिसेल अशा हिशोबाने तुम्हाला हे टेक्स्ट घ्यायचे आहे. तर इथं झाले तर माझे लेअर क्रिएशन. ओके. तर मी लेअर क्रिएशन झाल्यात फक्त एवढंच या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. जसं मी केलं त्या टाईपच करायचं. मी क्लोज करतोय इथं